डॅडीची वाट बघत थांबतो, तुम्ही जा आज जाऊन तयारीला लागा. जा तू जालिंदर डॅडीची वाट बघतो की त्यांच्या पोरीची रे? मला दात काढू, जावा तयारीला लागा, जावा. आम्हाला ठावं होतं आमच्या घरची पूजा म्हणल्यावर तो आमच्या आधी इथं हजर असणार. यांचं सामान घे आणि यांना आत घेऊन जा. वय डॅडी तुम्ही एवढं लवकर का हाकललं बरं त्याला इथून? पाहुण्यांच्या स्वागतासाठी तर थांबावं लागेल ना. ह्यो दलिंदर आपल्या नात्यातला हे त्यांना कळून कसं चालेल चिरंजीव. या तुळजा, तू मोबाईलवरून अजून चिडलीस का? वाटलंच मी नवीन मोबाईल घेतो, पण असं राग नको ना धरू. वेडा आहेस का रे तू? असं काही नाहीये. चल हे जे बघते तेच तुम्ही बघताय ना? हो. दोघं काय भारी दिसतायत ना? राधाकृष्णाची जोडीच जणू. या जोडीला कुणाची नजर ना लागू. ए पोरींनो, हित आहे व्हय तुम्ही? पप्पे, तू काय करते इकडं? तुम्हाला काय वाटलं? तुम्ही मला सांगितलं नाही तर मला कळणार नाही? तुमच्या दादाने तुम्हाला सांगितलं नाही? घरात काय पण कार्यक्रम असला तर मला पण सांगायचं म्हणून? मी पण घरचीच आहे. थांबा, आधी ना त्याच्याकडे बघते, मग तुमच्याकडे बघते. कुठे आहेत आमचे हे? कोण हे? तुमचा भाऊ, माझा सूर्य. कुठे? अरे कुठून आले विचारलास का त्यांना? डॅडी येतील इतक्यात. मग अशी फोन केला तर चौकात आले होते. बर आले वाटते. नमस्कार. नमस्कार. बरं, प्रवासात त्रास तर नाही ना झाला? 5-7 किलोमीटरचा प्रवास, त्रास कसला याचा? होय. आहे तुळजा देवळात आहे. शत्रू, रुद्रची आपल्या तुळजाची गाठ घालून. तुमची हरकत नसेल तर आधी दोघा मुलांना एकमेकांची बोलू दे. मग आपण रीतसर बघण्याचा कार्यक्रम करूच की. कसं आहे, मुलांचे विचार आधी जुळले पाहिजेत या मताचे आहोत आम्ही. अगदी माझ्या मनातलं बोलला जालिंदर साहेब. रुद्र, जा. चला भाऊजी, येत आहे ना? भाऊजी, तुळजा, मी तोवर दर्शन घेतो. बघ सूर्या दादा, तू सांगितलेस ना त्याप्रमाणे फुलं आणल्यात, फळं आणल्यात, त्यानंतर ते तामान, ते चौरंग बिरंग सगळं आणले. आणि एक गोष्ट, ते खुर्च्या बिरच्या सगळं लावून घेतले, खाली सतरंजी टाकल्या दोन्ही साईडला. म्हणजे सगळी तयारी झाली? सगळी तयार झाली. राहिलं नाही? अरे एक राहिलं, भटजीला आणतो पहिला जाऊन. तू जा पहिला, अंदाज आहे. सूर्या, इकडे ये. जा बडजी. हा घेऊन येतो मी. मला माफ कर सूर्या, पण मला आता हे असं वागावं लागतंय. काय झालं तुला? तुझे डोळे असे खोलवर गेल्यासारखे का वाटतात? तुला बरं वाटत नाहीये का? बघू. ताप आल्यासारखं वाटतंय. हात बघू. पल्स रेट पण ॲबनॉर्मल वाटतोय रे. ठोके पण वाढलेत.
सूर्या, तू अशी स्वतःची काळजी घेत नाही ना, मला नाही आवडत. मला खूप राग येतो. प्रॉमिस कर की तू तुझी नीट काळजी घे. हं? हा अजून इथेच का उभा आहे? जा, जाऊन सांग, मुलगी फारच फॉरवर्ड आहे, मला नाही झेपणार, आणि मोड एकदाच हे लग्न. डॅडी, काय झालं? ते पोरग कोण आहे? कोण? तो होय. तुम्हाला माहित असेल की ते लय प्रकरण गाजलं होतं. ते आमच्या गावातली एक बाई पुजाऱ्याचा हात धरून देवीचे दागिने घेऊन पळून गेली होती. हो हो, आमच्याही कानेवरती आलं होतं. हा, त्या बाईचा पोरगा सूर्या त्याचं नाव. त्या प्रकरणानंतर ह्यांना गावानं वाईट टाकलं होतं. आमचंच मन मोठं. ह्याच्या बहिणी तेव्हा लहान लहान होत्या, दया दाखवत राहू दिलं गावात. तर तेव्हापासून हे अख्खं कुटुंबच कायम आमच्या घरात सेवेला हजर असतं. आता कसं होतं, हे असले की आम्हाला नोकर माणसांची गरज पडत. हे आमच्या घरात येतात, कार्यक्रमाला हजर असतात. आमचेच नातेवाईक जसं लोकांना सांगतात आम्ही लक्ष देत नाही, तर नोकर माणसांच्या बोलण्याकडे कोण लक्ष देणार? थोडक्यात काय, आमच्या हाताखालची म्हणजे पायाखालची माणसं आहे तसं समजावं. हा या लायकीचा असेल तर मग तुळजा आणि याच्यात काही असणं शक्यच नाही. रुद्र साहेब, कुठे हरवलात? काय पसंत आहे ना मुलगी? अंगाशी तुळजा, मी एवढा आजारी मला माहितच नव्हतं, आणि तुला माझी किती काळजी आहे. हॅलो हॅलो हॅलो, माझा फोन स्विच ऑफ झाला, मी चार्जरही नाही आणलंय. मग कशाला काळजी करते? माझा फोन आहे ना, याच्यावरून कर. नाही, नको. ह्या फोनचा चार्जर मिळेल का? आता नाहीये. तुळजा, तुला पाहिजे ना, 0 मिनिटात आणू शकतो आपण. हॅलो काजू, हा तुझा तर चार्जर आहे ना, 0 मिनिटात देवळात घेऊन ये. हा, लगेच. सूर्या दादा, तुमने बुलाया और हम चले आए. 0 मिनिटात आला का नाही? तुझ्यासाठी. थँक्यू. बरं, मी आलेच. हा. दादा उचल. मी का तुला उचल? मी नाही उचलणार. अरे मला नाही, वहिनीला उचल. मी बघतो. मला वाटलंच होतं याला जमणार नाही. सूर्या, आवाज येतोय? माझा आवाज येतोय? तुला ऐकू येतोय सूर्या?
सूर्या सूर्या तुळजा तुळजा काहीतरी कर ना. हो हो मी बघते. तुम्ही प्लीज असं रडू नका. माझ्यावर विश्वास ठेवा. थोडंसं मागे व्हा. हवा येऊ द्या मागे व्हा. सूर्या सूर्या आवाज येतोय? काय केलंस तू त्यावेळेस? ते पण तुला बघायला आलेल्या पाहुण्यांपुढं? मी फक्त एका पेशंटचा जीव वाचवला. तसं केलं नसतं तर जीव गेला असता सूर्याचा. जाऊ द्यायचा होता ना मग. अरे ज्याच्या तोंडाकडे पण बघत नाही आम्ही त्याच्या तोंडात तोंड. शी. मला काय करताय? बाजूला हो. असं नका करू. बाजूला हो. आज हिचा जीव घेतले बिगर मी शांत होणार नाही. बाजूला हो. डॅडी मी डॉक्टर आहे. मी फक्त माझं कर्तव्य पार पाडले. आम्हाला आधी माहित असतं ना तू शिकून असले रंग उधळशील तर तुला डॉक्टर व्हायला पाठवलंच नसतं आम्ही. पण मी काय चुकीचं केलं ते तरी सांगा. कोणाचा जीव वाचवणं हा काय गुन्हा आहे? थोबाड बंद कर. गल्लीतली कुत्री मरत असतील तर मरू द्यायची. त्याने गल्ली पोरकी होत नाही. पळून गेलेल्या आईची औलाद आहे ती मेली असती तर परत आलं असतं. गावातली कीड कमी झाली असती. त्या आमदार साहेबाला काय तोंड दाखवा. मागासपासून फोन करतोय त्यांना. फोन पण उचलत नाहीत ते. ऐकलंस? कसं करायचं तुझं लग्न? आम्ही ठरवलं होतं जिथं तुला पहिल्यांदा दाखवू तिथंच तुझं लग्न करू. आणि आमच्या खानदानाकडे बघून तुला नकार द्यायची त्याची हिंमत बी नसती झाली. पण आज तुझे काय केलंयस ना ते बघून अख्खा तालुका थुकाला आमच्यावर. डॅडी पण कुणाच्या तरी जीवापेक्षा आपली इज्जत. आमची इज्जत सगळ्याच्या वर. ती वाचवण्यासाठी कोणाचा जीव घ्यायला लागला तरी फरक पडत नाही. लोकांचाच काय तुझा बी जीव घ्यावा लागला आणि माग पुढं बघणार नाही. समजवा तिला. परत जर काय असलं केलं आधी तुमचा जीव घेईन आणि मग हिचा. चिरंजीव काय बी करा पण त्या रुद्राला लग्नाला तयार करा. हे स्थळ हातचं जाता कामा नये.
तुळजा, तुझे वडील काय बी म्हणू देत, पण आज तू जीव वाचवलाय सूर्याचा. देव न करो सूर्याला काय झालं असतं तर ते घर पोरक झालं असतं ग. एक नाही 5-5 जीव वाचवलेस तू आज. तुझे आभार मी कसे आणि किती मानू तेच कळत नाहीये मला. माझी पोरगी शिकली, डॉक्टर झाली, म्हणून यो अनर्थ टळलाय आज. मी मनापासून देवाकडे प्रार्थना करीन, तुला चांगला नवरा मिळू दे, तुला डॉक्टर की अशीच पुढं करता येऊ दे. प्रार्थना करण्यापलीकडे काय बी नाही ग माझ्या हातात. तुझं अंग का तापलं रे एवढं? अरे ताप येईल ना तर काय होईल ना का? मी जे काय माझ्या डोळ्यानं बघितलंय ना ते बघून एखाद्याची बोबडी बी वळेल. असं काय बघितलंय? काय बघितलं? तुला खरंच माहित नाही देवळात काय झालंय ते? देवळात? हा, मला शॉक बसला, मी बेशुद्ध पडलो, आणि जेव्हा मला जाग आली ना तेव्हा तुझा डोळ्यासमोर होती. अरे तेवढंच कसं आठवतंय तुला? शुद्धीव कसं आला ती नाही का आठवत? कसं? त्याचं काय झालं माहितीये का? तू ह्याला नको बाबा, अरे मला तर सांगाय बी लाज वाटती. जाऊ दे, नको सांग. ए, काय नको सांगू? तू सांग काय झालं? अरे पण कसं सांगू? अरे कसं सांगू काय माकडा? सांग की लवकर काय झालं? हे बघ, तू मी आणि हे तुळजा, आणि तुळजा. तू आणि तुळजा, तुम्ही दोघं मी दोघं म्हणजे ती तुझ्या जवळ आली माझ्या जवळ आली आणि तिनं तुझी ना? तिनं तुझी पप्पी पप्पी पप्पी. तू काय करते इथं? मग कुठे जाणार मी? माझं आयुष्य बरबाद झालं, माझा संसार मोडला, माझा नवरा पाठवला. काय करू मी? कुठल्या तोंडानं बाहेर जाऊ? देवा, असलं काय दाखवलंच रे मला? ए पप्पे, काय झालं तुला गळा काढायला? जसं काय तुम्हाला काय माहितच नाही तुमच्या या भावानं काय केलं ते. मी नाच सगळ्याचं सोक्ष लावूनच टाकणार आहे. अगं पण पप्पे, दादावर चिडलीस ना, मग माझी चपाती का टेकली? याच्यामुळे मगाचपासून उपाशी आहे मी. आपण ज्याच्यावर प्रेम करतो तोच असं वागला तर कुठल्या पोरीला आवडणार आहे? माझा संसार होण्याआधीच मोडला. त्याला तोंडात तोंड घातल्यामुळे मी कुणाला तोंड दाखवायच्या लायकीची राहिली नाही. बाई, हिच्या आवाजानं आपल्या कानाचं पडदं फाटायचं. थांब, त्या स्पीकरचं बटनच बंद करते. पप्पी वहिनी, रडू नको ना. काय म्हणली तू? रडू नको ना वहिनी. तुम्ही मला वहिनी म्हटलात ना, मग तुमच्या या भावाला सांगा की असं कोणी वागतं का? अगं पण त्याला माहितीच नाही मंदिरात काय झालंय. मला वाटतंय तू मुद्दामून शॉक बसल्याचं नाटक करत असणार. होय ना सूर्या? बघा बघा बघा, अजून पण तिच्याच आठवणीत हरवलंय. उठा सूर्या, एवढं होऊन तुझं मन भरलं नाही, अजून तेच बघत बसलाय. चिकाला काय झालं एवढं? काय झालं विचारतोय? अरे तुझा व्हिडिओ अख्ख्या गावभर पसरलाय. कुठला व्हिडिओ? यो बघ.
बघू दे की जरा म्हणजे जरा बघू दे मला व्यवस्थित म्हणजे कळलं मला नक्की काय घडलंय ते. नाही या व्हिडिओ कॉट आहे AI न केलेला. कोणाची आहे ना? आईनं नाही AI. हे कम्प्युटर मध्ये सॉफ्टवेअर असते ते असे व्हिडिओ बनवते खोटे खोटे. होय. हा मग पप्पे एक काम कर ते व्हिडिओ आहे ना काजूच्या मोबाईलवर पाठव हा म्हणजे मला कळ ना खरं आहे का खोटं आहे ते. तर सरळ सांग की तुला बघायचंय ते. अगं तसं नाही पप्पे म्हणजे तू झाला जाब विचार ना तू असं का केलं म्हणून. खरंच मग तर लगेच पाठवते. पाठव. आम्हाला पण पाठव. हा तुम्हाला कुठं पाठव? अरे आम्हाला कुठं पाठवणार ना. हा ती म्हणत होती आम्हाला दाखव. दाखव बघून काय करणार आहे. त्यात तुळजाला जाऊन जा विचारा ती अशी कशी काय वागू शकते. बरोबर आहे पप्पीचं जीव वाचवला म्हणून काय झालं. पण ते 4 माणसात कसं दिसतंय ते. मान्य आहे की तुळजानं त्याच्यात हवा भरली नसती तर त्याचा जीव पण गेला असता नाही का. पण असं करणं चुकीचं आहे ना. मी काय म्हणतो दादा तू तिच्याकडे आत्ताच जा थँक्स बोलून ये. हा जा 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 जा. हा काय नको काय गरज नाही जायची. तू इथं बस. तू आराम कर आणि तिला अजिबात भेटायचं नाही. हा तुम्ही काळजी घ्या त्याची आणि त्याला बाहेर पाठवू नका. हा 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 मी येते. हा काळजी घ्या. सूर्या तू तुझी काळजी घ्या आराम कर. हा मी जा.